जालना जिल्ह्यात मागच्या काही दिवसापासून उन्हाचा तडाखा अधिकच वाढत चाललेला आहे। तापमानाचा जो पारा आहे तो जवळपास 41 ते 42 अंशावरती गेलेला आहे। त्यामुळे जालना जिल्ह्यातील लघु मध्यम प्रकल्पाच्या पाणी साठ्यात मोठी घट होताना आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे नागरिकांबरोबरच आता शेतकऱ्यांच्या फळबागा देखील धोक्यात आल्याचं चित्र खरं तर आपल्याला पाहायला मिळते। आणि सर्वाधिक पाणी टंचाईची दाहकता जी आहे ती बदनापूर तालुक्यात निर्माण झालेली आहे। आणि बदनापूर तालुक्यातल्याच एका फळबागेत सध्या मी उभा आहे। आपण जर पाहिलं तर ही फळबाग पूर्णतः आता पाण्याअभावी सुकल्याचं चित्र आपल्याला खरं तर पाहायला मिळतंय। पूर्णतः वाळून चालली असल्याचं फळबाग उत्पादक शेतकऱ्याच्या डोळ्यासमोर ही बाग वाळून चालली असल्याचं चित्र खरं तर या ठिकाणी पाहायला मिळतंय। त्यामुळं जालना जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात शेतकऱ्यांनी आता या फळबागात जगवायच्या कशा असा संतप्त सवाल जो आहे तो फळबाग उत्पादक शेतकऱ्यांना पडलेला आहे। त्यामुळे आपण जर पाहिलं तर अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी फळबागांची लागवड केलेली आहे, त्यांना जोपासलेलं आहे आणि तर हाताच्या फोडाप्रमाणे खरं तर ह्या बागा ज्या आहेत त्या या शेतकऱ्यांनी जपलेल्या होत्या। मात्र सध्याच्या उन्हाचा तडाखा जो पाहता पाण्याचं बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होत आहे, त्यामुळे या फळबागा देखील धोक्यात आल्याचं चित्र खरं तर आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे आपण जर पाहिलं तर जालना जिल्ह्यात बदनापूर तालुक्यात सर्वाधिक पाणी टंचाईची गंभीर समस्या जी आहे ती पाहायला मिळते। बदनापूर तालुक्यामध्ये सध्या 21 ते 22 टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे, त्याबरोबरच फळबागा देखील धोक्यात आलेल्या आहे। आणि आपण जर पाहिलं तर ही जी फळबाग आहे जवळपास 1 हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर या फळबागेची लागवड करण्यात आलेली आहे। आपण या ठिकाणी जर पाहिलं तर काही फांद्या या ठिकाणी वाळलेल्या आहेत आणि पालापाचोळा देखील या बागेमध्ये संपूर्ण या ठिकाणी आपल्याला दिसतोय। त्यामुळे एकूणच ही जर परिस्थिती मे महिन्यात राहिली, उन्हाचा तडाखा अधिकच वाढला तर या फळबागा नष्ट होण्याच्या मार्गावर देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, बदनापूर, जालना। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।